हाय हॅलो नमस्कार. चला आता मी आपल्याला सगळ्याच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय म्हणजे चहा, जेणेकरून आपल्या घरामध्ये कोणी पाहुणे येऊ किंवा आपल्याला कंटाळा येऊ कितीही वाजो, चहा हा कधीही बनतो. त्याला कुठलाही टाईम नाही, टेबल नाही, त्याला जास्त टाईम लागत नाही, काही तयारी नाही. तर चला आता आपण चहा करणार आहोत. चहा करण्यासाठी आपण छोटंसं पातेलं घेतलं आणि त्याच्यामध्ये पाणी आपण ठेवलं. तर ते पाणी असं बॉईल होईपर्यंत पूर्ण गॅस पण फुल राहून द्यायचा, पाणी बॉईल करून द्यायचं आणि नंतर चहा पावडर टाकली आपण तर त्यात कसं चहाचा कलरही खूप छान येतो. जर आपण ते पाणी बॉईल चांगलं होऊन नाही दिलं तर चहाचा कलर जरा थोडासा म्हणजे जरा थोडा डार्क येतो आणि म्हणजे असं फेंट जरासं कलर म्हणजे असं एकदम लालसर दिसत नाही. तर आपण अशा प्रकारे पाणी चांगलं बॉईल करून घेत आहोत. आता आपलं पाणी बॉईल होते, कारण मला एकच कप चहा करायचा असल्यामुळे मी थोडंसंच पाणी टाकलेलं आहे. मी तर म्हणजे ठीक म्हणजे असं दुधाचंच चहा पिते, पण आता असं असतं ना, कुणाला दुधाचं आवडत नाही किंवा कुणाला दोन्ही मिक्स आवडतो, तर त्यासाठी मी पाणीही टाकलेलं आहे. तर चला आता मी चहा पावडर टाकलेली आहे. तर हा मसाला चहा पावडर म्हणजे रेडीमेडच्या मसाला चहा पावडर आहे, ती मी आता यूज करत आहे. जर तुम्हाला म्हणजे घरी मसाला बनवून जर ती चहा पावडर वापरायची असेल तर कमेंट करून सांगा, ते पण पुढची रेसिपी त्याची बनवते. बघा आता आपल्याला चहाला असा कलर यायला सुरुवात झालेली आहे. तर पूर्ण असा चहापत्तीला कलर येऊन द्यायचं आणि नंतर साखर टाकायची. तर साखर ही कधीही जास्त टाकायची नाही, नॉर्मल साखर, दूधचा जास्त वापर करायचा आणि साखर कमी आणि चहापत्तीचा जास्त टाकायचा. तर मी असं जरा टेस्ट येण्यासाठी अद्रक हा कापून टाकलेले आहे 2 तुकडे. मला जास्त तिखट आवडत नाही, अद्रक टाकल्यामुळे तिखट चहा लागतो. आणि मी 1च चमचा साखर टाकणार आहे आणि वरतून थोडीशी. तर 1 कप चहा आहे, त्यामुळे नॉर्मल छोटासा एक म्हणजे सॅरलेक्स डब्यामधला तो पुडा आहे म्हणजे चमचा आहे, त्याचं मी यूज करत आहे साखर हे करण्यासाठी. आता मस्तपैकी असं उकळून घेतलेलं आहे मी त्याला फुल गॅसवर. मला टाईम नाही त्यामुळे मी फुल गॅसवर तो उकळून घेतलेला आहे. सकाळचा टाईम आहे आणि मला भूक पण खूप लागलेली आहे, त्यासाठी मी फुल गॅसवर उकळून घेतलेला आहे चहा. तर पूर्ण असं उकळल्यानंतरच आपण दूध टाकायचं. ते नंतर दूध टाकल्यानंतर काय होतं, चहापत्तीनं पूर्ण पाण्याला कलर येऊन सोडते आणि दूधला पण सोडते. तर अशा प्रकारे मी भरपूर दुधाचा वापर करत आहे. तर मी हे दूध म्हशीचं वापरलेलं आहे. तुम्ही गाईचं वापरू शकता, पॅकेटचं वापरू शकता किंवा शेळीचं वापरू शकता. शेळीचं तर सगळ्यात उत्तम दूध आहे. तर अशा प्रकारे मी हे दूध यूज केलेलं आहे आणि ह्याला पण आता चांगली अशी एक उकळी घेऊन करणार आहे. तर उकळी केल्यानं काय होणार आहे की चहाला असा चांगला असा कलर येईल. तर फुल गॅसवर मी अशा प्रकारची उकळी करून घेणार आहोत. तर अशा प्रकारची उकळी झाल्यानंतर आता मी गॅस बंद केला आणि उकळी शांत झाली. तर आता मी तेच आपल्या ह्याच्यामध्ये कपमध्ये चहा चाळणीनं शोधून घेणार आहोत, जेणेकरून पिण्यासाठी रेडी चहा आपला झालेला आहे. तर अशा प्रकारे कुठलाही न मसाला वापरता अशा प्रकारे चहाचा कलर आलेला आहे. तर बघा किती छान असा आपला चहा दिसत आहे. चला पिऊया आता.